नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं DMR नर्सिंग या यूट्यूब चॅनलवर. तर पहा, CHOची एक्झाम ही डेट आलेली आहे 25 ऑगस्ट 2026 डेट आहे. सर्वजण सध्या स्टडी करत असतील. तर ही एक महत्त्वाची माहिती मी घेऊन आलो आहे, कारण मी 3 वर्ष प्लस जे आहे CHO होतो मित्रांनो. त्यानंतर मी सध्या DMRमध्ये जॉब करतो आहे. ठीक आहे. तर जेव्हा मी हे एक्झाम दिली होती तेव्हा पॅटर्न जो होता त्यामध्ये जे क्वेश्चन कशाला किती वेटेज होतं त्यानुसार मी हे जे आहे अपेक्षित प्रश्न कशाला किती वेटेज आहेत हे काढलेले आहेत. यावर तुम्हाला यानुसार अभ्यास करा, हमखास तुमचा यामध्ये फायदा होण्याचे चान्सेस आहेत मित्रांनो. ठीक आहे. तर पहा, टोटल तुम्हाला जे आहे 100 प्रश्न असणार आहेत. त्यामध्ये 60% वेटेज जे आहे आपलं नर्सिंग म्हणजे CHO संदर्भात आहे, जी की टेक्निकल आहे. त्यानंतर 20% आहे ते GK आहे. ठीक आहे. आणि बाकीचं 20% आहे ते NHM संदर्भात आहे. तर असं एकूण 40 60 20 20 हे 40 आणि ते 60 असे 100% होतात. तर यामध्ये हे संपूर्ण माहिती कव्हर करू. पहा, खालील 60 गुणांच्या आरोग्य विषयासाठी उपविषय म्हणजे सब टॉपिक्स जे आहेत आणि अपेक्षित वेटेज दिले आहे. ठीक आहे. हे NHM CHOच्या अधिकृत विषयाची NHRC ब्रिज प्रोग्राम जो आहे, म्हणजे जो आपला मिड लेवल हेल्थ जो आहे त्याचंच नाव आपलं CHOचं हे प्रोग्रामचं नाव आहे. कम्युनिटी हेल्थ ऑफिसरच्या जबाबदाऱ्याच्या आणि मागील परीक्षाच्या स्वरूपावर आधारित अभ्यास नियोजन आहे. अधिकृत विषयनिहाय गुण जाहीर केलेले नाहीत, त्यामुळे हे अभ्यासासाठी मार्गदर्शक म्हणजे एक्सपेक्टेड वेटेज समजा. ठीक आहे. मी का सांगतो आहे, अशा प्रकारे वेटेज वगैरे ऑफिशियल नाही आहे, हे फक्त एक्सपेक्टेड मी काढलेलं आहे, जी की तुम्हाला याचा फायदा खूप चांगला होणार आहे अभ्यासासाठी. तर सर्वात अगोदर पहा, बेसिक कन्सेप्ट ऑफ पब्लिक हेल्थ. पब्लिक हेल्थवर जे बेसिक कन्सेप्ट आहे यावर तुम्हाला अपेक्षित प्रश्न जे आहेत 5 ते 6 पाहायला भेटू शकतात. ठीक आहे. त्यानंतर बेसिक ह्युमन बॉडी. ठीक आहे. बेसिक ह्युमन बॉडीवर या ठिकाणी तुम्हाला 4 ते 5 प्रश्न हे पाहायला भेटू शकतात. त्यानंतर चाइल्ड हेल्थ खूप महत्त्वाचा पोर्शन, यावर तुम्हाला हमखास प्रश्न पडतात. चाइल्ड हेल्थ का सांगतो, या 5 ते 6 मी एक्सपेक्टेड केलेले तर पण यापेक्षा जास्त पण जाऊ शकतात, कारण या ठिकाणी इम्युनायझेशन असतं मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर मग जे आहे जे लहान लेकराचे डिसिजेस आहेत ते डिसिजेस यामध्ये असू शकतात. त्यानंतर मग लहान लेकराचं जे काही इतर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट आहे तर त्या संदर्भात तुम्हाला पाहायचं आहे. सर्व माइलस्टोन आहेत, हे सर्व जे आहेत हे सर्व तुम्हाला इम्पॉर्टंट या ठिकाणी पाहायचं आहे, जे की चाइल्ड हेल्थमध्ये. त्यानंतर आहे या ठिकाणी ॲडोलसंट हेल्थ. ॲडोलसंट हेल्थमध्ये 2 ते 3 क्वेश्चन पाहू शकता तुम्ही. मॅक्झिमम या ठिकाणी 1 ते 2 असू शकतात, एखादा वाढला तर 2 ते 3 होऊ शकतात. त्यानंतर मॅटर्नल हेल्थ आणि वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट पोर्शन परत या ठिकाणी मॅटर्नल हेल्थ असणार आहे. मॅटर्नल हेल्थमध्ये मी का सांगतो आहे क्वेश्चन, कारण या ठिकाणी तुम्हाला सब सेंटर लेवलमध्ये जे आहे तर तुम्हाला डिलिव्हरी करायचे असतात मित्रांनो. या ठिकाणी डिलिव्हरी असतात, डिलिव्हरी तुम्हाला करायची असतात. त्यानंतर जे आहे या ठिकाणी मॅटर्नचं जे इम्युनायझेशन आहे मदरचं, ते इम्युनायझेशन पण तुम्हाला पाहायचं असतं. खूप इम्पॉर्टंट पोर्शन आहे मॅटर्नल हेल्थ. आणि यानंतर तुम्हाला रिप्रोडक्टिव्ह चाइल्ड हेल्थ जे आहे यामध्ये तुम्हाला RCH प्रोग्राम जो आहे 1997ला लॉन्च झालेला आहे, तर त्या RCH प्रोग्राम संदर्भामध्ये या ठिकाणी पण क्वेश्चन असू शकतात. ठीक आहे. त्या पण प्रोग्रामच्या याच्यामध्ये पाहणारच आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे फॅमिली प्लॅनिंग. हा पण खूप इम्पॉर्टंट पोर्शन आहे फॅमिली प्लॅनिंग. यावर तुम्हाला जे आहे उपकेंद्रामध्ये फॅमिली प्लॅनिंग केले जाते, याचे ऑपरेशन होतात, कॅम्प होतात उपकेंद्रामध्ये. ठीक आहे. प्रायमरी हेल्थ सेंटर जे असतं, प्रायमरी हेल्थ सेंटर. ठीक आहे. प्रायमरी हेल्थ सेंटर, तर प्रायमरी हेल्थ सेंटरला जे आहेत कॅम्प होतात, तर त्या कॅम्पला तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी प्रश्न पडतात कॅम्प संदर्भामध्ये, तर हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. फॅमिली प्लॅनिंग यामध्ये तुम्हाला सर्व माहीत असलं पाहिजे, जी की टेम्पररी कोणती आहे, ठीक आहे, परमनंट कोणती आहे. त्यानंतर मग यामध्ये व्यासा डिफरन्शिया काय आहे, व्यासा इफरन्शिया काय, ट्युबेक्टॉमी काय, वॅसेक्टॉमी काय, या सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी माहिती असलं पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट आहे याच्यामध्ये 3 ते 4. त्यानंतर कम्युनिकेबल डिसीज 7 ते 8 प्रश्न. खूप वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट अगेन टॉपिक आहे मित्रांनो, बिकॉज कम्युनिकल जो आहे तुम्हाला ग्रामीण भागामध्ये तुम्ही जॉब करणार आहे, तर ग्रामीण भागामध्ये जे आहे तर लहान लेकरं वगैरे असतात,
त्यांच्यामध्ये स्कॅबीज वगैरे शाळेमध्ये वगैरे असू शकतो, त्यांच्यामध्ये स्प्रेड होतो. इतर जे आहेत ते पण त्या ठिकाणी डिसीजेस वगैरे आहेत. ठीक आहे, तर त्यासाठी तुम्हाला ह्या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. 7 ते 8 एक्सपेक्टेड प्रश्न आहेत यामध्ये. नॉन कम्युनिकेबलमध्ये पण जास्त असणार आहे, कारण या ठिकाणी येतो NCD, नॉन कम्युनिकेबल डिसीजेस ज्याला म्हटलं जातं, जसं की डायबिटीज मेलायटस मित्रांनो. त्यानंतर मग हायपरटेन्शन. ठीक आहे, त्यानंतर इतर जे काही प्रश्न आहेत, त्यामुळे याला पण जास्त वेटेज आहे 6 ते 7. त्यानंतर न्यूट्रिशनवर तुम्हाला जास्त तेवढा फोकस करायची गरज नाही आहे, पण 3 ते 4 एक्सपेक्टेड पकडून चला. मेंटल हेल्थवर पण जास्त नाही, 1 ते 2 असेल. ठीक आहे, एखादा एक्स्ट्रा. स्किल बेस्ड क्वेश्चन 4 ते 5 असू शकतात, कारण इमर्जन्सी सिच्युएशन काही घडली तर मग तुम्ही तुमचं नॉलेज त्या ठिकाणी कसं वापरता. ठीक आहे, अशा प्रकारे पडू शकतात. रेफरल लिंकेज खूप इम्पॉर्टंट आहे. 100% तुम्ही जे आहे प्रायमरी हेल्थ सेंटरवरून पेशंट कुठं जातो, सब सेंटरवरून कुठं जातो, हे सर्व रेफरल सिस्टीम तुम्ही अभ्यास करून घ्या. त्यानंतर नेक्स्ट या ठिकाणी जे आहे अल्डरली आणि पॅलेटिव्ह केअर. उपकेंद्रामध्ये जे आहेत मोस्टली जे आहेत ग्रामीण भागामध्ये ओल्ड एज पीपल राहतात. ठीक आहे, ओल्ड एज पीपल राहतात, तर त्यामुळं ओल्ड एज पीपल राहत असल्यामुळं तुम्हाला जे आहे या ठिकाणी ह्या पोर्शन महत्त्वाचा आहे आणि हा अभ्यास असणं गरजेचं आहे. इमर्जन्सी सर्व्हिसेस 3 ते 4 पडू शकतात आणि ओरल आणि ENT याचे 1 ते 2 किंवा मग 2 ते 3 एक्सपेक्टेडली असू शकतात. यामध्ये तुम्ही जनरल ओरल हायजिनिंग वगैरे जे आहे ते हे संदर्भामध्ये याचा अभ्यास असणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे हे जे आहेत मित्रांनो, हे आपण जवळपास एवढे हे जे CHOच्या ह्याच्यामधले 60% जो पोर्शन आहे तो या ठिकाणी आपण हा पाहिलेला आहे. आता त्यानंतर आपण दुसरा पाहूया. आता हा पहा सेक्शन B आहे. ऑलरेडी आपण सेक्शन A कवर केला. त्यामध्ये तुम्हाला जे आहेत टेक्निकल क्वेश्चन जे आहेत, टेक्निकलमधले जे काही पडतात ते कवर केलं. आता सेक्शन B कोणता आहे? हा जनरल नॉलेजचा आहे. ठीक आहे, जनरल नॉलेजमध्ये तुम्हाला जे आहे ते या ठिकाणी जे आहे 20 मार्काचं वेटेज आहे, 20 गुण. त्यामध्ये तुम्हाला खालील सविस्तर अभ्यासक्रम आणि अपेक्षित वेटेज अभ्यासासाठी उपयुक्त ठरेल. आता या ठिकाणी पहा, या ठिकाणी भारतीय राज्यघटना व नागरिकशास्त्र 3 ते 4 प्रश्न अपेक्षित आहेत. त्या ठिकाणी भारतीय इतिहासमध्ये 2 ते 3 प्रश्न अपेक्षित आहेत. त्यानंतर भारतीय भूगोल जे आहे यामध्ये 2 ते 3 प्रश्न अपेक्षित आहेत. जास्त लक्ष तुम्ही हा महाराष्ट्राच्या याकडे द्या. ठीक आहे, महाराष्ट्र जे आहे, महाराष्ट्रामधलं जे काही इतिहास भूगोल आहे त्याकडे लक्ष द्या. त्यानंतर पहा या ठिकाणी जे नेक्स्ट आहे महाराष्ट्र सामान्य ज्ञानमध्ये 2 ते 3 द्या. त्यानंतर चालू घडामोडीमध्ये खूप जास्त महत्त्व आहे. यामध्ये तुम्हाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कव्हर करायचे. 3 ते 4 तुम्ही या ठिकाणी वेटेज देऊ शकता अपेक्षित प्रश्नासाठी. त्यानंतर नेक्स्ट जे आहे यामध्ये पहा विज्ञान व तंत्रज्ञान 2, अर्थव्यवस्था खूप कमी एखादा प्रश्न येऊ शकतो पडला तर, किंवा 2, आणि पुरस्कार, पुस्तके, दिवस आणि खेळ. 100% खेळावर प्रश्न असतो. जो खेळ म्हणजे मी असं सांगतोय की डेज, कोणता डे कधी सेलिब्रेट केला जातो किंवा मग दिवस. ठीक आहे, पुस्तक एखादा प्रश्न किंवा पुरस्कारावर कमी चान्सेस, पण पुस्तकावर एखादा 100% पडू शकतो. ठीक आहे, हा झाला जनरल नॉलेजचा पोर्शन. त्यानंतर हा सेक्शन C आहे. सेक्शन C कशाचा असतो? NHM प्रोग्राम संदर्भामध्ये. यामध्ये 20 गुण असतात. 100 जे आहेत टोटल, त्यामधले 60, त्यानंतर मग 20, त्यानंतर मग 20, अशा प्रकारे तुम्हाला हा डिवाईड केलेला आहे. त्यामध्ये या ठिकाणी अपेक्षित जे आहेत महत्त्व उपविषय दिले आहेत. पहा, NHM व आयुष्यमान आरोग्य मंदिर यावर 2 ते 3 पडू शकतात. खूप महत्त्वाचं, आयुष्यमान आरोग्य मंदिर आम जे आहे यावर प्रश्न पडणार, म्हणजे पडणार. आयुष्यमान आरोग्य मंदिर जे आहे आम कधी लॉन्च झालेलं आहे हे योजना वगैरे. ठीक आहे, त्यानंतर RMNCHA प्लस N प्रोग्राम. ठीक आहे, 2 ते 3 प्रश्न. त्यानंतर नॅशनल TB एलिमिनेशन प्रोग्रामवर 2 असू शकतात. नंतर लेप्रसीवर 1 असू शकतो आणि वेक्टर बॉर्न डिसीजवर 2 असू शकतात. हे जो NCD प्रोग्राम आहे यावर 100% प्रश्न पडणार, म्हणजे पडणार 2 ते 3 किंवा 4-5 पण पडू शकतात. त्यानंतर मेंटल हेल्थवर कमी चान्सेस आहेत, पडला तर एखादाच, नाही तर तो पण नाही पडणार. त्यानंतर नॅशनल ओरल हायजीन पडू शकतो. नॅशनल प्रोग्राम फॉर हेल्थ केअर ऑफ एल्डरली जो आहे त्याच्यावर पण पडणारच आहे. तर तुम्हाला हे जे आहे तर महत्त्वाचे सर्व प्रोग्राम करायचे आहेत. आणि त्यानंतर युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम 100% पडणार मित्रांनो यावर. ठीक आहे, हा प्रश्न लक्षात असू द्या परत एकदा. आणि हे रिमेनिंग जे प्रोग्राम आहेत IDSP, RBSK, हे जे राष्ट्रीय बाल सुरक्षा कार्यक्रम, कायाकल्प वगैरे, हे कायाकल्प उपकेंद्राचं जे असेसमेंट असतं, लक्ष, त्यानंतर PMSMA, त्यानंतर JSSK, JSY, हे सर्व प्रोग्राम आहेत मित्रांनो. ठीक आहे,
त्या सर्व प्रोग्रामवर तुम्हाला 3 ते 4 प्रश्न पाहायला भेटू शकतात. तर हे संपूर्ण व्हिडिओ आपण बनवण्याचा एकच हेतू होता की तुमचा जो अभ्यास चालू आहे, तर अभ्यासामध्ये तुम्हाला जर समजत नसेल की कोणाला किती वेटेज द्यावं आणि कोणाला जास्त महत्त्व द्यायचं, त्यासाठी हे मी व्हिडिओ आणला होता. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.